Baby, read the fine print. I've got baggage and it's all Gucci. Don't get too attached to me. Everybody act like the Hi guys and welcome back to my YouTube channel. Okay, so we are at my village, that is Atsra Malvan. So this vlog is probably going to be of my village trip. हम सुबह यहाँ पर पहुँच गए हैं एंड हमने थोड़ा फ्रेशन अप हुए, चेंज एंड ऑल किया एंड खाना खाए एंड अभी हम आए हैं थोड़ी सी फिशिंग करने. आई डोंट नो मैं कितने दिन व्लॉग करने वाली हूँ बट लेट्स सी व्हाट हैपेंस. सो वी आर फाइनली रीच, मतलब जहाँ पे हमको फिशिंग करनी थी एंड दिस इज द लेक. इट्स सो ब्यूटीफुल. कम आई शो यू द व्यू. एक्चुअली आई वॉज ब्लॉगिंग इन इंग्लिश एंड हिंदी बोथ. लाइक मैं ऐसा दोनों बोल के लाइक हमेशा वीडियोस बनाती हूँ बट माय पापा एंड ऑल रिलेटिव्स चाचा एंड ऑल इज लाईक की यू शुड टॉक इन मराठी नाव. तर आपण मराठीमध्येच ही व्हिडिओ बनवणार आहोत गाईज. चला लेट्स से बाय. ओके गाइस, सो आफ्टर द फिशिंग वाज डन वी सैट नियर द लेक साइड और हमने वहाँ पे थोड़ा टाइम स्पेंड किया. आई मीन हमको और भी फिशेस देखने थे तो हम थोड़ी देर बैठे, हमने पूरा व्यू एंजॉय किया एंड इट वाज सो गुड. हाय गाइज, यो वेलकम बैक एंड इट्स डे 2 एंड नाउ बाज़ार में जा रहे हैं. बहुत सारे सामान और लेना है. काफ़ी टैनिंग हो चुकी है डे 1 पर ही यस्टरडे एंड अभी हमारा घर है. हम यहाँ से निकल रहे हैं और भी मेंबर्स आ रहे हैं बाहर. सबकी तैयारी एंड हॉल होने में बहुत टाइम जाता है एंड या दिस इज़ मी अ नॉर्मल बेसिक आउटफिट बिकॉज इतना कुछ है नहीं. बाज़ार में जस्ट घूमने जा रहे हैं, सामान लेना है क्योंकि घर में आज कुछ काम है नहीं एंड या अभी हम जिस दुकान पे आहे, ओके मराठीत बोलते, तर आता आम्ही ज्या दुकानात आलो आहोत ते आमचे म्हणजे एकदम खास काका आहेत, गजू काका. आणि गावी जेव्हा येतो तेव्हा आम्ही सर्व काही इथूनच घेतो. आम्ही तुम्हाला दाखवतो दुकान. गाइस खूपच ऊन आहे, म्हणजे काफ़ी धूप है यहाँ पर बट इट्स ओके. लाइक वी आर एन्जॉइंग. अभी आई डोंट नो व्हाट्स द प्लान बट लेट्स सी. हाय गाइज आणि वेलकम बॅक. आता आम्ही जातो आहे नागझरीत. ते म्हणजे आमच्या गावाची एक खास आहे गोष्ट. नागझरी म्हणजे एक असं छोटंसं पॉन्ड असतं ज्याला देवस्थानसुद्धा मानलं जातं. मी म्हणजे गावी आलो तर नागझरीत जाणं हे म्हणजे इम्पॉर्टंट मॅन्डेटरी आहे. तर आता आम्ही सर्व तिथे चाललो आहे. भरभरून सनस्क्रीन लावली आहे तरी त्याचा काही उपयोग नाही कारण टॅनिंग होणं गावी येऊन हे तर होणारच आहे. म्हणजे आता आम्ही चाललो आहे आमच्या एक दादाच्या गावी. म्हणजे ते लाईक एक फार्म हाऊस सारखंच आहे. त्यांनी एक बंगला बांधला आहे आणि आम्ही तिथे जातो. वेट करून. हाय गाईज, वेलकम बॅक. तर आम्ही पोचलो आहोत त्या घरी ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होती, म्हणजे जे आमच्या दादाचं घर आहे. आम्ही तिथे पोचलो आहोत. तर आम्ही आता त्या घराच्या टेरेसवर जातो आहे. तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवते. सगळं वातावरण थोडंसं पावसाळी झालं आहे.
तर गाईस त्यानंतर आम्ही थोडं तिथे त्यांचा फार्म हाऊस एक्सप्लोअर केला आणि नंतर विचार केला की आम्ही चुलीवर जेवण बनवणार. म्हणजे गावी आल्यावर ना चुलीवर बनवून खाणं हे वेगळीच मजा आहे आणि हे जर तुम्ही कधी केलं असणार तर आय होप तुम्हाला माहिती असणार ही फिलिंग दॅट इज सो स्पेशल. आणि आम्ही पण तेच केलं. आणि आम्ही सगळे तर मुंबईला राहतो तर हे सगळं एक्सपिरियन्स करायला कुठे भेटतं, म्हणून आम्ही गावी आलो तर असं काहीतरी वेगवेगळं करत राहतो. आणि खरं असं सर्वांसोबत केल्यानं खूप मजा येते. आणि आमचं जेवण झालं ना की आम्ही सर्वांनी मिळून खूप वेगवेगळे गेम्स खेळले आणि खरंच खूप मजा आली. म्हणजे असे युनिक गेम्स खेळायला आणि सर्वांना खेळायला येत पण नव्हतं तर इट वॉज फन. गाईस सकाळ झालेली आहे आणि आम्ही इथे कपडे नाही आणले. म्हणजे आम्हाला काय वाटलं इथून उठून सकाळी निघायचंय नागझरीवर, पण आता प्लॅन काय झाला आहे की आम्ही यांच्या हे पण आमचे मित्रच आहेत तर आम्ही यांच्या स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे. इट्स ओके स्विमिंग वेअर्स आणले नाही आहेत वी नो, बट स्टील आम्ही जाणार आहोत पूलमध्ये. Were we made to fall? No, no, I'm not lonely when solo and solely exploring what I need. हाय गाईज and वेलकम बॅक. इट्स डे 3 अँड दिस वॉज अ व्हेरी स्पेशल डे बिकॉज हाच तो खास दिवस म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही गावी आलेलो. आमचा पूजेचा कार्यक्रम होता, त्याच्यात माझे मॉम आणि पप्पा बसलेले, म्हणून हा दिवस खूप म्हणजे असं इम्पॉर्टंट होता आणि आम्ही खास ह्याच्यासाठीच गावी आलेलो. तर पूजा सकाळी लवकर आम्ही सगळे उठलो आणि रेडी झालो पटापट आणि खूप म्हणजे नीट सगळं झालं. म्हणजे गावी ना सर्व लवकरच होतं, म्हणजे असं मुंबईसारखं लेट नाही होत. तर खूप सगळं टायमावर झालं आणि बरं वाटलं. आणि मग त्यानंतर आम्ही आमच्या कुलदेवतेचे पाया पडायला गेलो. म्हणजे सर्व तयारच होते मस्तपैकी, त्यामुळे डिसाईड केलं की तेव्हाच जाऊया पाया पडायला. सो या guys and look at my mom, she is looking so pretty. हे आपलं महापुरुष आहे. महापुरुष म्हणजे आपल्या वाडीचा जो दैवत आहे तो आपला महापुरुष आहे आणि ह्याची नित्यनेमाने पूजा होत असते. कोणाचं लग्न झालं, कोणाकडे मूल झालं तरी त्यांनी प्रत्येकाने येऊन ह्या देवाला नमस्कार करावा. असा हा आपल्या आचरा भंडारवाडीचा महापुरुष. तर हे होते माझे काका आणि त्यांनी खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आमच्या महापुरुषांबद्दल जे आमच्या गावी आहे. आणि त्याच्यानंतर आमचे स्ट्रगल्स चालू होते ते म्हणजे फोटोज काढायला आणि फायनली एक चांगला फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि खूप थकलेलो. आणि या गाईज दॅट्स इट गोना बी दिस फॉर द व्हिडिओ. आय एम होपिंग टू मेक पार्ट 2, सो स्टे ट्यून फॉर दॅट अँड थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.